एक दिवसापूर्वी सकाळला एक बातमी होती. ती बातमी अशी होती की कुंभमेळा 2026-27 यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं असा ठराव केला की जो कुंभमेळ्यामध्ये विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करेल त्याला अकॅडमिक 2 गुण देण्यात येणार आहे. तर हे थोडंसं मला वेगळं वाटलं, कारण कुंभमेळ्याचे आपण व्हिडिओ फोटो पाहतो. आता गाडगे बाबांची गरज आहे म्हणून मी संकल्प केला 13 जानेवारी ते 23 जानेवारी 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 10 दिवस कार्यक्रम करायचे. 13, 14, 15, 16 4 दिवसामध्ये मी 6 प्रयोग केले आणि 23 पर्यंत आहे. तर मी हे माझ्या मनाचं कोणतंच वाक्य नाही बोलणार. 8 नोव्हेंबर 1956 गाडगे बाबांना वांद्रे पोलीस स्टेशनला कीर्तनाला बोलवलं होतं, पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे गाडगे बाबा नव्हते जात. पण ते लोक म्हटले फक्त भेट तरी द्या, आणि मग गाडगे बाबा गेले तिकडे. बांद्रा, बोरवली, ठाणे लांबून लांबून लोक गाडगे बाबांना पाहायला आले आणि म्हटले चला तर तब्येत ठीक नाही तर मग मी कीर्तन करतो. मग ते पोलीस म्हणाले की खुर्चीवर बसून करा. मग ते रागवले की खुर्चीवर बसून कुठे कीर्तन होतं का, बोलवा लोकांना. आणि मी सुरू करतो. आणि गाडगे बाबांचं हे कीर्तन कोणीतरी रेकॉर्ड केलं ते अजून माहीत नाही, पण मग लोकांनी ते लिहून केलं. संपादकीय म्हणून अनेक पुस्तकं छापली आणि हे ओरिजिनल कीर्तन यूट्यूबला पण आहे. आणि आज 56 म्हणजे 8 नोव्हेंबर 1956 पोलिसांमध्ये केलेलं हे कीर्तन आणि 20 डिसेंबरला गाडगे बाबांचं दुःखद निधन झालं. तर आजच्या या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये हे करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं आणि म्हणून मी हा प्रयोग करतो, कुठेही करतो. अनेक ठिकाणी विनामूल्य कोणी दान दिलं तर घेतो, पण मी हा प्रयोग करतो. आता हा प्रयोग करत असताना तुम्ही सगळे जाणकार आहातच, फक्त आपण सगळे मिळून हा प्रयोग करू. म्हणजे मी बोलणार तर आपण सगळे मिळून करू, मी फक्त थोडासा एक प्रतिनिधी असेल. तर आपण सगळे गप्पा मारत हा प्रयोग करायचा आणि एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन असं छानपैकी करू. त्या शेवटच्या सोमवारी आपण एखादं बाहेरच्या लेक्चरर बोलवतो, व्याख्यानाचा वगैरे असा कार्यक्रम ठेवतो ज्यातून आपल्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन होईल, ज्ञान वाढेल. तर एक 8 दिवसापूर्वी आहेर सरांचा फोन आला. त्यांनी ते आत्ता जे सांगितलं ते सगळं मला सांगितलं की असं असं आहे, तर आपल्याला हा कार्यक्रम मी घ्या. तर मी त्यांना म्हटलं शेवटचा सोमवार आपला 23 तारखेला आहे, त्या दिवशी आपण करू. ते म्हटले नाही, 23 तारखेचं ऑलरेडी बुक झालेलं आहे, तर तुम्ही दुसरी तारीख एखादी घ्या. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आपण 1 आठवडा अगोदर घेऊ. आपण दरवेळी शेवटच्या सोमवारी घेतो, तर आजच्या सोमवारी त्या बोललं ते म्हटले काहीच हरकत नाही. त्यानंतर आमचं एकमेकांशी बरेच फोन झाला, कम्युनिकेशन झालं, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याप्रमाणे आपण सगळे हे आजचा हा कार्यक्रम त्यासाठी अरेंज केलेला आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाडगे महाराज हे संत असले तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचं आणि स्वच्छतेचं त्यांनी जे कार्य केलं ते अक्षरशः अजोड असे. ते आणि आत्ताचं जे वातावरण आहे, त्यांनी जे कुंभमेळ्यात वगैरे सांगितलं त्या ह्याच्यात हे अतिशय प्रस्तुत ठरतं की गाडगे महाराजांचे विचार समजून घेण्यात प्रस्तुत होतं. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी जाधव सरांना विनंती करतो, आपले कार्याध्यक्ष जाधव सर, की त्यांनी आहेर सरांचा परिचय करून द्या. आज आपणास कुमार आहेत हे सर पाहुणे म्हणून लावलेले आहे, त्यांचा थोडक्यात परिचय मी करतो. हे आज गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन आपल्याला सांगण्यासाठी आलेले आहे. ते उच्च शिक्षित आहेत, BCom MA मराठी आहेत, सध्या PhD सुरू आहे. त्यांचा विषय महात्मा फुले यांच्या समग्र साहित्यावरील मराठीतील समीक्षा हा आहे. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार बँकॉक व थायलंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार महाराष्ट्र शासन, गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन. यांचे पठणाख्य लेखन सुद्धा प्रबोधनात्मक आहे. अंधश्रद्धा, दारूबंदी, प्लास्टिक, शाप की वरदान, सरणावरचा प्रवास, पर्यावरण इत्यादी आहे.
त्यामध्ये बालनाट्य रिक्षावाली काका जेव्हा विदूषक रडतो, श्यामचा झाला श्याम साने गुरुजी, गौतम बुद्धांची गोष्ट इत्यादी आहेत. एक पात्री व प्रबोधन नाटके लेखन व सादरीकरण. त्यांनी आजपर्यंत मी महात्मा बोलतोय चे 2000हून अधिक प्रयोग केलेत आणि ते भारतात आणि भारताबाहेर सुद्धा त्याचे प्रयोग झालेले आहेत, थायलंड, बँकॉक वगैरे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हे सुद्धा एक पात्री नाटक त्यांनी केलेलं आहे. मी संत कबीर बोलतोय, मी बुद्धमय संत तुकाराम बोलतोय, मी गाडगे बाबा बोलतोय, लोकराजा शाहू एक पात्री नाटक. मी सावित्रीबाई फुले बोलते, लेखन व सादर करते गौतमी आहेर यांचे संस्थात्मक कार्य. आर्ट अकॅडमी पुणे संस्थापक अध्यक्ष, प्रबोधन एक पात्री नाट्य परिषद संस्थापक अध्यक्ष, गौतमी फिल्म पुणे संस्थापक अध्यक्ष, पहिले ज्ञान प्रबोधनी एक पात्री नाट्य परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह पुणे स्टेशन येथे संपन्न आहे. साधारण हे असं कार्य आहे आणि हे कायम गाडगे बाबांच्या वेशामध्ये, महात्मा फुलेंच्या वेशामध्ये वगैरे असतात आणि फार ठिकाणी प्रबोधनात्मक नाटक वगैरे सादर केले जाते. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. शिवबांना शिवबांना वंदन आमचे शिवबांना, ज्योतिबांना ज्योतिबांना वंदन आमचे ज्योतिबांना, गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना, भीमाला भीमाला वंदन आमचे भीमाला, हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. टाळ्या वाजवायला बाप हो जरा जोरात. तो पाणी खाये लोटावर पाणी पिये नावा देत नाही ना बाप्पा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हो. चार वेद केले ब्रह्मदेवानं. कोणी? बोलत नाही ना बाप हो. चार वेद केले ब्रह्मदेवानं. कोणी? हा. आणि 5व्या वेदाची वाणी केली तुकोबारायानं. ते महान पुरुष जगाला उपदेश करत. काय करत? हा, की माणसाच्या जन्मात येऊन काय करावं, हा पैका कमवावा, कबाय का पोर पोसावी, त्या सगळ्या स्वार्यांचा गणगोताचा मेळ करून आयुष्य घालवावं. तुकाराम महाराज म्हणत, माणसाच्या जन्मात येऊन जो देवाचं भजन करत नाही ना तो माणूसच नाही. तुकोबारायाचा पुरावा. देव पहावयासी
गेलो देव पहावयासी गेलो देव पहावयासी गेलो आणि तुका म्हणे देव झालो तुका म्हणे देव तुका म्हणे तुका म्हणे तुकोबाराय म्हणतं मी शेतकऱ्याचा मुलगा मला ईश्वराच्या भक्तीचं काय ज्ञान पण संतांचे पुरावे ऐकून भक्ती मार्गाले लागलो देव कसा असं पण देव नाही दिसला मीच देव झालो आणि मनात कोणी कल्पना आणत असल देव कसा असल देव कसा दिसल देव कसा पाहू असा मनात कोणी विचार आणत असल तर तो भ्रमिष्ट आहे बाप्पा भ्रमिष्ट पृथ्वी पैदा झाली तहापासून देव कोणी पाहिला नाही देव कोणाला दिसला नाही आणि देव पाहायची वस्तूच नाही ना बाप्पा हरकत नाही वाजवायला काय पण आपण काय बघतो नदीवर देव नदीवर आवाज येत नाही नदीवर वड्या नाल्याला इकडं तिकडं स्वयंपाक घरात रामेश्वर बद्रीनारायण हा बाजार आहे देवाचा माणूस बायकोशी बोलते पोराशी बोलते भांडण करते शिव्या देते पण त्याले देवाचं नाव घ्यायची लाज वाटते लाज ज्या माणसाले भजन करायची लाज वाटते ना बाप हो तो माणूसच नाही बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आवाज आवाज गोपाला देवकी नंदन गोपाला टाळीचा आवाज आता राम राम आला पाहिजे देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हो देव कसा आहे आई जसं वार ज्ञानेश्वरीत पुरावा ज्ञानेश्वरीत पुरावा आहे वायू वसे सकळ ठाई परी त्याचे बिराडच नाही ना बाप्पा आहे का त्याचं बिराड वारा असं कधी म्हणत का काल माझा मुक्काम मुंबईच्या ठेसनात होता म्हणत परवाच्या दिवशी वार साताऱ्याच्या ठेसनावर होत असं म्हणत का अरे मग जसं वार लाल आहे हिरवं आहे पिवळं आहे हे समजत नाही बाप हो तसा परमेश्वर आहे आणि आपण ते जत्रात देव बघतो ना जत्रात पोट भरायचे देव देव करता लोक तीर्थाले चालले तुकोबा निघाले देव देव करता शिनले माझे मन तुकोबा राय देव देव करत सगळीकडं फिरले पण देव नाही दिसला देव देव नाही दिसला काय दिसलं पाणी आणि पाषाण जेथे तेथे देव कबीर पुरावा देतो जत्रा में फतरा बिठाया जत्रा में फतरा बिठाया तीर्थ बनाया पाणी ही भडकीची लाईन आहे तांब्याभर पाण्याची 15 रुपये
दोन आणि चमचा तीर्थ घ्या, दोन आणि चमचा भटजीची लाईन. जत्रा में फतरा आवाज नाही. जत्रा में फतरा जत्रेत देव कशाचा आहे? दगडाचा. कशाचा? कशाचा? आणि तीर्थाचं पाणी. दोघांची लाईन जमली. जत्रा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पानी. अरे दुनिया भई दिवानी पैसे की. मग जत्रा देव नाही. जत्रेला जाणं म्हणजे पैशाचा नाश, खाना खराब. बोला गोपाला गोपाला देव विनंदन गोपाला 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 देव विनंदन गोपाला. अरे गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना. गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना. गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना. गांधींना हे चालू ठेवा. वंदन आमचे गांधींना. बाबा हो, भारतावर जेव्हा अरिष्ट आलं तेव्हा कुठला देव आला नाही. गांधी बाबानं सत्याग्रह केला आणि त्या इंग्रजांना काय म्हणाला? चले जाओ. कुठला देव आला? अरे मग त्या गांधीला देव म्हणा बाप हो, त्या बाबासाहेब आंबेडकराला देव म्हणा. बोला गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना. गांधींना गांधींना वंदन आमचे गांधींना. भीमाला भीमाला वंदन आमचे भीमाला. भीमाला भीमाला वंदन आमचे भीमाला. हो, तुकोबाराय दगडाचा देव बोलील तो कैसा. दगडाचा देव बोलील तो कैसा. कवन काळी वाचा फुटेल त्यास. कवन काळी हा? कवन काळी वाचा फुटेल त्यासी. देव बोलतो का? समजा लोक तिरुपतीला गेले, जगन्नाथाला गेले. कुठे गेले? कुठे गेले? तिरुपतीला. देवानी तुम्हाला विचारलं का काकूबाई कुठून आला? विचारलं? विचारलं? भाऊसाहेब रात्री काय खाल्लं? विचारलं? कुठं उतरला? विचारलं? चहा पाणी घेतला का? विचारलं? अरे मग दगडात देव नाही. देव कुठे? माणसात. माणसाची सेवा करा. बरोबर आहे का नाही? तर एकदा वर हात करून जोरदार टाळी वाजून म्हणा गोपाला गोपाला देव विनंदन गोपाला गोपाला. हात वर करून टाळी वाजवा म्हणलं की तर वाजवत अभिमान. पैसाला एवढासा प्रसाद माशी एवढा मले मले मले. चांगली जोरदार राप राप आवाज येत टाळी देत म्हणा गोपाला गोपाला देव विनंदन गोपाला 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 देव विनंदन गोपाला. हे गोपाला गोपाला देव विनंदन गोपाला. टाळी वाजवून भजन करणं ही देवाची भक्ती. देवाची भक्ती नाही. पण टाळी का वाजवावी? कारण ज्या त्या माणसाले अभिमान असतो. पैशाचा अभिमान, अंमलदारीचा अभिमान. त्याला वाटतं आपल्याला कधी मरणच येणार नाही आणि रोगच होणार नाही. अभिमान. म्हणून तुकोबाराय म्हणतं ज्याचा अभिमान गेला, ज्याचा अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला, तुका
ज्याचा अभिमान गेला तुका म्हणे त्याचा देव गरीब माणूस मोठ्या माणसाले नमस्कार करते. कसा? लवून. पण मोठ्या माणसाले येळ नाही, तो त्याच्यात तुम्ही बातमी देते. ज्याचा अभिमान गेला. पहिलवानीत अभिमान असते, मै पहिलवान. अंमलदारीत अभिमान असते, मै अंमलदार. पण अभिमान जर नसेल तर माणूस काय होतो? देव. है की नाही? कोणी म्हणे काल माझ्या स्वप्नात परमात्मा आले. कोण? परमात्मा. कसे आले? शंख, पुष्प, गदा, त्रिशूल, सर्व सामान घेऊन परमात्मा स्वप्नात आले. आता माझा बाप किती जणांच्या स्वप्नात आला? कारण तुम्ही माझ्या बापाला पाहिलंच नाही. मग तुमच्या स्वप्नात येतो तो फोटो येतो, देव येतो. तर मूर्तीत देव नाही. देव कुठे आहे? अरे गरीबाची सेवा करा, भुकेल्याला अन्न द्या, ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या. एकदा जोरदार टाळी वाजवत लोक गणपती बसवते. काय करते? बसवते. हा? किती दिवस? गणपती बसवणं देवाची भक्ती रूढी पडत चालली. रूढी. आता गणपतीला लोक आणतात. काय करतात? कसं आणतात? ढोल, ताशा, गुलाल. हा. आणि मग त्याला कुठं बसवता? सिंहासनावर. कुठं? वाजत गाजत कुठं बसवता? त्याला काय करता? आरास. आणि रोज त्याची धूप अगरबत्त्या लावून काय करता? रोज त्याला प्रसादाला काय करता? काय करता? 10 दिवस. आणि उकडीचे मोदक. आणि 10 दिवस झाले की त्याला काय करता? उठवता. आणि कुठं ठेवता? आणि कुकड नेता एवढ्या पाण्यात. चले जा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी एवढ्या पाण्यात. मग त्याला काय करता? पाण्यात. अरे ज्याची 10 दिवस पूजा अर्चा केली, त्याच्या आरत्या केल्या, त्याले पाण्यात बुडवतात. अरे उद्या जर का खटला झाला तर फौजदारी होते. त्यामुळं गणपती बसवणं देवाची भक्ती नाही. अरे देवाची भक्ती म्हणजे भजन. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. गणपती ते नंतर काय करतात? सत्यनारायण ही देवाची भक्ती. लोभी माणूस सत्यनारायण करतो. मला उच्च पदाची नोकरी मिळू दे, काय करतो? माझं लग्न होऊ दे,
काय करतो? मला लेकरू होऊ दे. बरोबर. सत्यनारायण देवाची भक्ती लोभी माणूस. तो गुरुजी सत्यनारायणात काय म्हणतो? वाण्या बामणांची धनधान्याने भरलेली नौका पाण्यात बुडाली. मग त्यांनी काय केलं? सत्यनारायण केला, प्रसाद खाल्ला, त्याची नौका पाण्याच्या वर. हे खरं नाही. मग ज्या वक्ताला युद्ध झालं त्यावेळेस 5-5 कोटी रुपयाची बोट टायटॅनिक पाण्यामध्ये बुडाली. मग त्या सत्यनारायण करणाऱ्या महाराजाले म्हणावं, अरे 2.5 रुपयात कशाला एवढी बडबड करतो? 2,500 रुपयाचे 2.5 कोट घे आणि तुझा सत्यनारायण समुद्राच्या कडेला कर. सत्यनारायण केला ती बोट वर आणि येऊन दाखव. बरोबर का? म्हणजे सत्यनारायण ही देवाची भक्ती नाही. लोभी माणूस सत्यनारायण. एकदा जोरात बोला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. नहीं मस्जिद में, नहीं मस्जिद में, नहीं देवल में, हीरा खोया कचरे में. हा? देऊळ तयार झालं, मूर्ती इकत का फुकट? इकत. चला बोला हो. इकत का फुकट? देव इकत मिळत असते. ते काय बाजारातली मेथीची भाजी आहे एवढं बी कळत नाही तुम्हा लोकाले. बर, आणली मूर्ती, बसवली देवळात. त्या देवाले त्याचं अंग धुता येतं का? अरे ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याले देव मानतात. बर, त्याला त्याचे धोतर तरी नेसता येते का? अरे धोतरही नेसता येत नाही त्याले देव म्हणता. बर, निवड ठेवला, कुत्र भिडलं, कुत्र हाकलायची तरी ताकद आहे का? त्याले देव म्हणता. बर, तुमच्या देवाले त्याच्या पुढचा तरी उजड पाडण्याची अक्कल आहे का? विजला दिवा, बापूराव दिवा आणा. मंडळी आली, बापूराव आले, दिवा आणला, देव दिसायला लागला. मग दिवा मोठा का देव मोठा? म्हणून हा समतेचा दिवा सगळ्यांनी जोपासला पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून दाभोळकर साहेबांनी तशी अंधश्रद्धा दूर करून अंधश्रद्धा विषयक कायदा आणला. त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं स्मरण करून आपण गाडगे बाबांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर करू आणि शेवटचं एकदा म्हणू, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. जाता जाता एवढं सांगतो, विद्यालय मोठं झालं, लेकराले शिकवा, जेवणाचं ताट मोडा पण पोराला पुस्तक घ्या, कमी भावाचं लुगडं घ्या पण पोराले शिकवा. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 5 पोरं गमावली तुमच्या या संविधानिक कामापर्यंत नेण्यासाठी. बाबासाहेब शिकले नसते तर त्यांना देखील झाडावंच लागलं असतं. तेव्हा लक्षात ठेवा, खोटं बोलू नका बाप हो, चोरी करू नका, व्यभिचार करू नका. तुम्हाला जर का कोणी विचारलं तुझी जात
कोणती तर एवढंच म्हणा, आमची जात माणूस आहे. अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन गाडगे महाराज कसं करत होते हे साक्षात आज आपल्याला पाहायला मिळालं. आपल्यापैकी अरुण जाधव सर असे आहेत की यांनी गाडगे महाराजांना प्रत्यक्ष पाहिले. आपल्याला कोणाला ही संधी मिळाली नाही, पण आज ते साक्षात ते रूप आपल्याला पाहायला मिळालं. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते सादर केलेलं त्यांच्याबद्दल एकदा सगळ्यांकडनं त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी सरांनी सांगितलं जे की ते काही म्हणजे काही हे घेत नाही किंवा काही नाही, कुणी दिलं प्रेमाने तर घेतात. तर आपल्यापैकी ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर त्यांना आर्थिक काही मदत करावी. पण ही संहिता माझं ऍड काहीच नाही आहे ती स्क्रिप्ट मी बोललो आहे, पण ते आत्ताच्याही काळाला तितकंच साजेलचं विचार आहे. मला एक गोष्ट अशी वाटते की गाडगे महाराज जर आज असते तर जसं त्यांनी गांधींना वंदन गांधींना शिवबांना तुकोबांना केलं नंबर ते म्हणतच होते. हा, तर तसं आज जर ते असते तर त्यांनी वंदन दाभोळकरांना पण वंदन केलं असतं. कारण दाभोळकर हे नेहमीच सांगायचे, आम्ही काही नवीन सांगत नाही, जे समाज सुधारकांनी संतांनी सांगितलं तेच विचार आम्ही पुढे नेत आहोत. काही सगळे विचार माहिती असणारे लोक आहेत इथं, पण मला असं उत्सुकता होती की तुम्ही अशा बरेच ठिकाणी तुम्ही प्रयोग केले, तर ज्या ठिकाणी गाडगे बाबा किंवा जे विचार तुम्ही सांगताय त्या लोकांना माहिती नाही, अशा कोणत्या ठिकाणी तुम्ही प्रयोग केले तिथं काय चर्चा झाली असं आता तुम्ही ऐका, हे तर मी कमी बोललो. नाही सांगा एक मिनिट मग ते उत्तर अजून लोक काही त्रास देत नाही. ओके. तुमचा विचार जर का पक्का असेल, मांडणी छान असेल तर काही कोणी काही केली. आज तागायत मी 2000 देश विदेशात प्रयोग केले. थायलंड, बँकॉक, पटाया, मॉरिशस, आता गोव्याला परवा प्रयोग केला. तुम्हाला विचार मांडण्याची ती क्षमता असेल आणि तुम्ही ते सम्यक पद्धतीनं मांडलं की ते अपील होतं लोकांना. तिकडं कोणत्या भाषेत केलं ते? आपण मराठीच केलं, कारण आपले मराठीच ग्रुप जातात. तुम्हाला असं दुसरं विचारलं होतं, एका गाडगे महाराजांनी त्या काळी अंधश्रद्धा दूर केली आणि तो काळ सध्याचा काळ तुम्हाला काय फरक वाटतो? त्या काळातलं त्यांचं जे कार्य आणि आताचं आता कार्य काय झालंय, सत्य बोलायची भीती आहे. आता गंमत बघा, कुंभमेळ्याला विद्यापीठ सावित्रीबाई नाव असलेलं ठराव करतंय की 2 मार्क मुलांना देऊ स्वयंसेवक म्हणून. म्हणजे त्यांनी ते कसं काय, आता मुलांना गाडगेबाबांचीच गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या उडवली पुढे भांग उडवली, भांग फुरका हे साधन पचीपणे मद्यपान, तुका म्हणे अवघेची सोंगते ते कैसा पांडुरंग. विद्यापीठात तुम्हाला
सर एक तुम्ही मिनिट. ग्रामीण भागात बरेच केलं असेल खूप. देवळामध्ये केलं असेल चिका तर ज्यावेळेस तुम्ही म्हणता की देव नाहीये त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात काही नाही छान ऐकून जातात मी गणपतीत प्रयोग केले अरे बाबा यांना माहिती गणपतीचे 10 दिवस मी प्रयोग केले बेस्ट बेस्ट त्याच्यावर मला दुसरा एक प्रश्न विचारत होता तर याच्यावर पण गाडगेबाबा बाबांची ताकद दिसून येते का की आताचा काळ आणि त्या काळात तुम्ही आता जसं सांगितलं की वा आताचा काळ असा आहे की गुणपत्रिकेत 2 गुण वाढवून देतात आणि त्याच्याविरुद्ध बोलणं सुद्धा आज गुन्हा झाला आहे. मग त्या काळात जर गाडगेबाबा एवढं स्पष्टपणे क्लिअरली जर देवाला नाकारत असतील तर बाबांची ताकद तुम्हाला आता 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एक तर दगडात देव नाही असं जेव्हा गाडगे बाबा म्हणतात तेव्हा ते लोकांच्या मधला विवेक जागृत करतात. विवेक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डोळे आणि कान यामध्ये जे 4 बोटाचं अंतर म्हणजे आपण पाहतो ते सत्यच आहे असं नाही, ऐकतो ते सत्यच असं नाही त्यामध्ये. आणि त्या काळामध्ये माझं स्वतःचा तर्क असा आहे खरंच अंधश्रद्धा होती त्यामुळे गाडगे बाबांना त्याची गरज होती की ही अंधश्रद्धा आहे सांगायची. आता झोपेचं सोंग घेतलेलं आहे हेच काय मी परत सांगते त्यांनी झोपेचं सोंग कसं करणार आयटीतली पोरं शनिवारी चितळेच्या बाजूला शनीचं मंदिर आहे म्हणजे पानाचं घेऊन आयटीतली मुलं नवरा बायको सकट म्हणजे आपल्याला टीका नाही करायची पण ही तरुणांची झुंडच्या झुंड रूढी पडत चालली ते म्हणतात ना रूढी काय शब्द आहे गाडगे बाबा रूढी पडत चालली शिक्षकी गणपती पेशामधले पण जास्त सगळे त्याच्यामुळे जास्त हे होतं. म्हणजे खरं सांगतो तेव्हा आज्ञा नव्हतं म्हणून गाडगे बाबांनी सांगितलं. आता तर सगळं माहिती आहे तरी सुद्धा म्हणजे डोळे सगळं झोपेचं सोम घेतलेल्याला काय सांगणार. हा मी इतकं सुंदर कीर्तन केला त्याला थोडंच आणि प्रत्यक्षात गाडगेबाबांना पाहणारा मी एकटाच म्हणून आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता संपूर्ण तर नगरला ते आले होते दुष्काळाला मदत घेण्यासाठी रात्री कीर्तन तर आमचं घर होतं माळीवाड्याच्या तिथं होतं वडील डेप्युटी कलेक्टर तर सकाळी सकाळी झाडायला लागले ते दिवसात आणि मग मॉब जमला ते त्यांच्या गाडीत झाले ते झाडायला मग आईने त्यांना जेवायला म्हणून दिलं ताट वाढवून तर वर या म्हणले जेवायला तर म्हणजे मी काही येत नाही मला मग द्या तुमचं ताट ते त्यांचं माठासारखं मटका असतं त्याच्यात घेतलं सगळं आणि वाढून घेतलं आणि नमस्कार वगैरे सगळ्यांनी आम्ही केलं. काय सांग रात्री कीर्तन झालं 54 महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ होता आणि रात्री माळीवाडी तिथं मोठं कीर्तन झालं पण आता आणि कपडे वगैरे गोळा केले त्यांनी आणि मग दुष्काळाच्या लोकांचा पुढे आता हे रास्तापेठेत जो मठ आहे तो अक्षरशः ससून आणि केरीमच्या लोकांसाठी बांधला. एकदा त्यांची मुलगी राहायला आली कळालं तर त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले आणि मी तिथे आता सारखा जातो मला वातावरण लागतं त्या अंगात घुसायला म्हणून मी सारखा तिथे जातो मी सारखं जातो तिथे मी तिथली लायब्ररी पण लावली तर ते म्हणाले की कधीच त्या रूम मध्ये झोपले नाही तिथे ते झाड आहे तिथे झोपतो. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता बोललो सहजासहजी तर मी 1 वर्ष झाले वाचन करतो तेव्हा माझ्या तोंडात बसलं आणि हे वाचन करायला मी त्याच झाडाखाली जात होतो. झालं हे किती अवघड नाही खरं माझ्या अंगावर शब्द तोंडात बसत नाही ते बरोबर कसे मी इकडे या बागेतही बसायचो नाही एकटा बसायचो. तुकाराम महाराज सत्पूर माणसानं आयुष्यात काय करावं बायका कमवावं बायका पुरं पोसावी त्या सगळ्या सोयऱ्यांचा गणगोताचा मेळ करून आयुष्य अवघड येते म्हणून दाखवा. तुम्ही 1 वर्ष म्हणालो माझं फेसबुकला बघा मी अभिवाचन म्हणून धोबी घाटात प्रयोग केले तोंडातच बसत नाही शब्द आणि हा विवेकी माणूस केवढं होता. मी ते गाडगेबाबांना बघितलंच नाहीये पण बऱ्याच वर्षापूर्वी दूरदर्शनला एक मालिका लागायची गाडगेबाबांमध्ये ती आता तुमचं कार्यक्रम बघितलं मला मालिका आठवली त्या मालिका तुमच्यासारखं झाली असं वाटत नव्हतं की तुम्ही ऍक्टिंग करताय. हे थँक्यू आणि सगळ्यांना सामावून घेणं
बरोबर. तुमचा हा प्रयोग जो आहे तर हा एक पात्रीमध्ये साधारण आहे म्हणजे येतात तुम्ही तर हा किती वेळचा आता हा साधारण- वाढतो सुद्धा टाईम आता मी हे अर्धच बोललो आपल्याला वेळ आहे. होय ना पण मग मी महत्वाचे मुद्दे बोललो पण आणखीनही मी करणार आहे कारण ते खूप आहे अजून काम खूप आहे. आता मी 13 तारखेपासून सुरू केली 13, 14, 15, 16 4 दिवसात मी 6 प्रयोग केले. मी एक दुसरं सांगू का गाडगेबाबांचा ड्रेस हा कधी ओके नव्हता. वर गाडगा असायचं काळे ड्रेस आणि बाहेर खराटा असायचं घरी झाडाचं. आता काय हा. खराटा मी यासाठी नाही भगवा वापरत. ड्रेस ते नाही नाही खराटा यासाठी नाही वापरत कारण महाराष्ट्र शासन पुणे महानगरपालिका गाडगेबाबा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समजत नाही सफाई सफाई कामगार. ग्राम स्वच्छता अभियान एवढं नाही, ते तेवढंच तसंच केलंय ठेवतात. त्यांनी. सारखं झाडू स्वच्छता अभियान ते नाहीये ना नाही. स्वच्छता म्हणून मी तो झाडू घेत डोक्यातल्या कचरा झाडतात नाही. ते ते नाही सांगत सांगत रस्त्यावर कचरा ते सांगतात. स्वच्छता काय ते म्हणाला. भगवा ड्रेस नाही प्रत्यक्ष ठीक आहे आता पण काय याच्यात अधिक हा विचार पोहोचण्याची पोहोचण्याची शक्यता जास्त आहे आणि आणि भगवा रंग म्हणजे हा फक्त हिंदुत्ववादी नाहीये नाही हा आपलाही आहे हा वारकरी संप्रदायाचा भगवाचा आहे बौद्धांचा भगवा आहे शिवरायांचा पण तसा. जैनांचा भगवा आहे आणि त्यागाचं प्रतीक आहे ना ते. त्यागाचं त्या आणि भगव्याला जास्त अट्रॅक्शन आहे सर त्या भगव्याला म्हणून साठी भगवा बरोबर आहे. आणि त्याच्याकडे मी सगळे शिवायला दिले होते त्यानं स्वतःहून हा तुकडा लावला अरे. हा पंचशिलाचा. पंचशील शिला. मी नाही सांगितलं लावा म्हटलं हे घे तुला 100 रुपये ह्याला छानपैकी असं करून दे. मला एक असं सांगायचं होतं की कुमार अय्यर यांचं हे वैशिष्ट्य आहे हा मानवांना एकाच वेळी ते पचवून आपल्या समोर सादर करू शकतात. आणि आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कात्रजला त्यांनी प्रति महात्मा फुले वाडा उभा केलेला आहे. आणि जसा आपला समता भूमीचा फुले वाडा आहे अगदी तसाच तो आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि त्यांचं कात्रजला मांगडेवाडी थोडं वरती आहे हा, नाही आपण चढाव. सामूहिकच जोडूया. तर एखादा कार्यक्रम असाही आपल्याला अभ्यास सहलीसारखा तिथे घेता आणि त्यांचा प्रस्ताव असा आहे की चळवळीसाठी तो खुला आहे. आम्ही तिथे शिबिरं व्हावीत बैठका व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं गणेशोत्सवामध्ये मी साक्षीदार आहे. हा. त्यांनी शाहू महाराजांचे प्रयोग ठिकठिकाणी केले आणि गणेशोत्सवामध्ये ते प्रयोग अत्यंत यशस्वी झाले. फुले केले फुले तर तो फुलेवाडा हा बहुजन समाज साधा भोळा आहे अजून सुद्धा नाही हे लोक विष घालवतात नाहीतर सामान्य जनता साधी आहे अत्यंत साधी आहे. साधी मी वारकरी मला वाटतं की त्यांची डोळ्याची झापड अजून पडलेली नाही. हा चुकीच्या गोष्टीला प्रतिष्ठा देतात ते. तुम्ही म्हणता बाबा पैसा नको पैशाशिवाय तर मान हलत नाही. आता कसं होतं माझं पोट भरलेलं आहे खरं सांगतो याला माहिती आहे तर ते कशाला उगाच जास्त करून काय कोणी दिले तर ठीक नाही तर नाही. अशी कमिटमेंट असलेली खूप लोक आहेत की जे पैशापेक्षा मिशन म्हणून हे पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. तर माझ्या डोक्यामध्ये असं वारंवार येतंय की कुमार अय्यरांसारखे असे जर आपले अनेक कार्यक्रम म्हणजे मला सुद्धा आवड आहे गाण्याची किंवा अभिनयाची आवड आहे अशा आपल्यापैकी काही दिवस बसून प्रति कुमार अय्यर असे काही तयार करू. कारण याला हे कार्यक्रम आपल्या म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल समविचारी संघटनांच्या शाखांच्या बैठकांना या कार्यक्रम आयोजित करायला काही पैसे लागत नाही. मुलं तयार Resources झाली. अत्यंत पण आपण कमी लागतात. कोणाच्या धर्माला नावं नाही ठेवत आपण धर्मनिरपेक्ष बोलणार आहोत फक्त आपला रोष आहे कर्मकांड अंधश्रद्धा. तर ते मला 2 मुद्दे सांगायचे होते की अशा प्रकारचं आपण त्याला काय म्हणू शकतो आपण ऍक्टिव्हिस्ट आर्टिस्ट असे आपण तयार करू शकतो की भाषण पद्धतीपेक्षा आपला विषय पोहोचवणं हे या माध्यमातून कसं तुकाराम पण करतात ते तुकोबा पण करतात आणि हे सगळे फॅसेट समजून लहुजी घेणं. केलं लहुजी हा आता मी परवा बघितलं त्यांचं फेसबुकवर त्यांनी सगळं टाकत तर असतात. मला एकाही प्रयोगाला बोलवलं नाही नव्हतं कारण त्याची सुरुवात अशी आहे स्वतः लवजी स्टेजवर येतात लोकांमधून की मुक्ताला कोणी पाहिलं का अहो हिते खेळत होती अहो ज्योतिरावाच्या शाळेत जाणारी मुक्ता हो तुम्ही पाहिलं का मुक्ताला तुम्ही घ्या
म्हणजे मी शोधतोय मुक्ताला आणि शोधताय तुम्ही या लहुजीला. तुम्हाला मुक्ताला शोधायचं असेल, लहुजीला शोधायचं असेल तर पहिल्यांदा मुक्ताला शोधा. मुक्ता सापडली तर तिचा निबंध तुम्हाला सापडेल आणि एकदा निबंध सापडला त्यातला सत्यशोधक विचार म्हणजे मी सत्यशोधक लहुजी वस्ता. आज 16 तारखेच्या कार्यशाळा आपण आयोजित करू शकतो. शाळा महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायला काहीही रिसोर्सेस लागत नाही, फक्त त्यांची परवानगी आणि त्यांचा मंच. आणि एक प्रक्रिया जी मागच्या वेळी मी आपल्याशी शेअर केली होती, शिवशंभू स्वराज्य मोहीम नावाची एक प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, संत, वारकरी संप्रदाय आणि संविधान हे एकाच प्रक्रियेचा भाग आहे. तर आम्ही दरवर्षी 26 नोव्हेंबरला रायगडावर जमायला सुरुवात केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं की तुमच्या प्रेरणेतनं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि तिथे सगळे वारकरी संप्रदायातले लोक एकत्र येतात. आणि त्याचं पुढाकार घेतलेला आहे गाडगेबाबांचे सहकारी असलेल्या कैकाडी महाराजांनी. कैकाडी महाराजांचे जे आता नातू आहेत भारत महाराज जाधव मठ आहे, तेच कैकाडी महाराजांचं मी ऐकले. तर ते गाडगेबाबांचे अनुयायी होते. कैकाडी महाराज समकालीन होते. आणि वारकरी संप्रदायातला जो आपला विचार आहे, आपण जो मांडतो, तो अतिशय पद्धतशीरपणे गाडगेबाबांनी त्यांचा पंथ वाढवला, विस्तार केला. तो आपल्याला जोडण्यासाठी फार उपयोगाचा आहे. आणि या ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्यात गाडगेबाबांनी त्याही आपण वापरू शकतो, कारण ते पोहोचणं फार लोकांपर्यंत परिणामकारकपणे करू शकतो. तर तिथे आपण कुमार आहेरांचे असे प्रयोग या शिवशंभू स्वराज्य मोहिमेमध्ये, कारण त्यांच्याकडे सगळेच आहे, महात्मा फुले आहेत, बाबासाहेब पण ते करतात, तुकोबा करतात, शिवाजी महाराज करतात, कबीरही करतात. तर हे आपण करू शकतो. आणि या निमित्ताने गाडगेबाबाही मला बघायची संधी मिळाली. तर खूपच छान हा परिणाम आहे. ग्रामीण भागात जास्त प्रभाव ती भाषा आपली ते तर आहे. अरे बरोबर आहे. 2 तारखेला होळी आहे. त्या जाळामध्ये अन्न हे करतात. ते मी आता उद्याच्या प्रयोगात सांगतो. उद्या माझा बच्चू अड्ड्यात प्रयोग. मी करतो ना लाल देवळाची मागची बाजू मी करतो ते. मला पाठवलंयस का दादा? मला पाठवलंयस ना? आता काय झालं, येवलेवाडीला प्रयोग केला विद्यार्थ्यांमध्ये आणि इथे उशीर नाही होईल नको म्हणून मी 5लाच इथे आलो. हा, तर त्यात ते राहील. तुमचे काही व्हिडिओ वगैरे आहेत का? कुमार आहेर म्हणून आहे युट्यूबला. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अगदीच वेगळा मुद्दा आहे की आपण म्हणतोय की देव नाही मग देवकी नंदन गोपाला ही का काय ना आपण का सांगतो? चांगला मुद्दा आहे. मलाही हाच प्रश्न पडला, पण एकदम तर आपल्याला तसं म्हणता येणार नाही एक गोष्ट. म्हणून मग गांधींना, शिवबांना, असं सगळ्यांची तुकोबांना असं आपल्याला म्हणायचं आहे. आता आलीच का? पण आता आह साळुंखेंनी पुस्तक लिहिलंय, भूमिपुत्र गौतम बुद्ध, सर्वोत्तम भूमी. तर ते गौतम म्हणतात, गौतम नाही म्हणतात. मग त्यांनी संशोधनात्मक गौतम नसून ते गौतम कसं आहे, तर ते राजा होते, ते शेती करत होते, त्यांच्याकडे अनेक गाया होत्या आणि ते गौतम अशा पद्धतीनं आहनी मांडलेलं आहे. आता एवढा वेळ नाही, मग आपणही म्हणू ना गोपाला तिकडे नेऊ ना ते. आणि आपल्याला कुठलंच काही वर्ज नाही आणि असावं म्हणून गाडगे बाबांनी ते केलेलं. आपण त्याला जोडून आपण मी जसंच्या तसं बोललो असतो गोपाला तर हे संशोधनात्मक नव्हतं. तर पुढे मी म्हणून गांधींना, भिवाला, ज्योतिबांना हे पुढचं वर्जी आलं लक्षात. पण म्हणून मग ऍक्च्युली गाडगे बाबांच्या ह्याच्यात ते आलेलं आहे की तुम्ही म्हणजे देव कर्मवीर शेजारी आहेत की यांना म्हणा, आंबेडकरांना म्हणा, गांधींना म्हणा, देव यांच्यात पहा, देव यांच्यात पहा. कशा अर्थाने विराज शिंदे नाही तेच बोलले ना, विठ्ठल किंवा भारतावर जे अरिष्ट आलं त्यावेळेस इंग्रजांना हे या कीर्तनात आहे. तुम्ही हे युट्यूबला ऐका.
गांधीजींचे आपलं गाडगे बाबांचे शेवटचे कीर्तन गाडगे बाबांच्या आवाजात म्हणजे ऍक्च्युली हे चालत आणि पोलीस स्टेशनने सत्यनारायण ठेवलेला होता आणि गणपती आणि हा म्हणजे आज आपल्याला अशा ठिकाणी म्हणजे पुणे आणि सनी ज्या वेळेला सर्वात प्रथम या शाळेमध्ये सत्यनारायण ठरवले आणि त्या सरस्वती विद्यालयाने काहीतरी 100 वर्ष झाले म्हणून 100 सत्यनारायण करायचं ठरवलं आणि पुणे आणि सनी असं ठरवलं की त्या आणि आपल्याकडे काही पालकांनी तक्रार केली होती की शाळांनी एवढे पैसे मागितलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 2-2 जणांना बसण्यासाठी आणि मग आपण पुणे आणि सनी त्याला विरोध केला होता आणि त्याच्यावर खूप मोठी खळबळ झाली आणि ती खळबळ खूपच जास्त झाली त्यावेळेला पुण्यामध्ये पण ही गोष्ट मी 89ची सांगतोय माझ्याकडे 89 हां त्यावेळेला हे झालेलं पुण्यातल्या अनिसमध्ये इव्हन असं करायचं का नाही करायचं अनेक समविचारी संघटना पण त्या दिवशी मालिरा रोडला उतरल्या होत्या निदर्शन करायला आणि त्यावेळेला आपण एक हे पण ठेवलं होतं तिथे एक बॉक्स ठेवला होता ज्या काय उलट सुलट प्रतिक्रिया असतील तुम्ही तिथं टाका म्हणून आणि नंतर त्या मिटिंगमध्ये त्याच्यातलं आपण काही वाचन पण केलं होतं अशा बऱ्याच आठवणी आहेत त्याच्याबद्दलच्या मुद्दा हा होता की गाडगेबाबांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सत्यनारायणाच्या विरोधात त्यांनी तसं थेट बोललेले नाहीतर आताच्या सनातनींनी लगेच त्यांच्यावर खटले दाखल केले असते आणि तसं कर्वेंना चक्रा मारायला लावल्या तशा टाईपचे असे गाडगेबाबा जेलमध्ये तेच म्हणलं की त्यांचे ताकदीचे आणि लोकांना माहित नव्हतं ह्याचं एक अजून एक उदाहरण म्हणजे डॉक्टर लागूंची जेव्हा अशी मुलाखत झाली होती तर डॉक्टर लागूंना जेव्हा हा रोल ऑफर झाला होता तर ते म्हणजे मी नाही असलं काही कारण तोपर्यंत त्यांनी गाडगे बाबांचं काहीच वाचलेलं नव्हतं त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी वाचलं ते सगळं आणि मग त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की केवढ्या ह्याने ते पोहोचले नंतर जे अभिनयाच्या द्वारे गाडगे बाबा उभे केले त्या पिक्चर आणि तो पिक्चर मग खूप हो अशा अर्थाने गणपतीमध्ये त्या लोकांनी तुम्हाला विरोध नाही केला उलट एन्जॉय हे जे सांगतात याला डायरेक्ट विरोध नाही करतायत म्हणजे माझ्या मनात आहे की हे बोलतायत ते मला त्रास होत पण ते व्यक्त नाही करतायत मी प्रस्ताव सांगतात ती वस्तुस्थितीला धरून फक्त आता एक गोष्ट मला सांगायची होती फक्त आता बऱ्याच संस्था अशा आहेत की जे तुकडोजी महाराजांचं नाव आहे गाडगे महाराजांचं नाव आहे त्यांचे स्ट्रक्चर आहे तिथं सगळे पण आता ह्या लोकांनी हळूहळू तिथं शिरकाव करून ताबा केलेला आहे म्हणजे आम्ही जेव्हा तुकडोजी महाराजांच्या तिथं गेल्यानंतर ते कशा पद्धतीने तिथं बसलेली लोक होते आणि ते अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे उपक्रम आता तिथं सुरू व्हायला लागले आता नाशिकमध्ये देखील जेव्हा सुरुवातीला आपली जादूटोणा कायद्याची यात्रा गेली त्यावेळेला आम्ही खास त्या धर्मशाळेत गेलो होतो तिथं किंवा काळाराम मंदिराच्या तिथं जाऊन पण आम्ही काही असे छोटे व्हिडिओ बनवले की जिथं ह्या संधीचा आणि आज आपल्याला लढाई अवघडच आहे म्हणजे तुम्ही जे काम करता त्याला सलाम आहे आमच्या सगळ्यांकडून त्या काळामध्ये तसे वागतात म्हणून पण मी इतके प्रयोग केले गणपती ते माझे मित्र आहेत मी संविधान म्हणून घेतो त्यांच्याकडे गणपतीची आरती म्हटली म्हणा पण संविधानही माहीत असतो तर पोलिसांनी चुकून जर पकडलं तर त्याला म्हणालास की आरती पाठ आहे मी सोडणार नाही संविधान पाठ आहे म्हटलं असो हे असं मी खुबीनं मांडतो पुण्यात तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे का कमी आहे आता गाडगे बाबा पण तिथले पण ते बरेचसे आता ह्या नाशिकमुळं किंवा पंढरपूरच्या ह्याच्यामुळं आणि बऱ्याच मोठं हे राहिला ना ती निबंधक काय म्हणते ह्या वर्णांनी कामं करायची आणि शूद्रांनी खालची कामं करायची जर का शूद्रांनी अशी खालची कामं करायची असं त्या धर्मग्रंथात लिहिलं असेल तर तो धर्म आपला नाहीच मग ते म्हणतात म्हणून तुम्ही का खालची कामं करायची असं मुक्ता म्हणतात आणि गोयंका गुरुजी म्हणतात धर्म ही संकल्पना की गुलाबाचं झाड हिंदूंनी लावो किंवा मुसलमानानं लावो त्याला सुगंध येणारच त्याला म्हणतात धर्म बाकी सगळे संप्रदाय हो 1855 त्या वयात अशी मुलगी व्यक्त होणं
एक त्यांना सुद्धा आपण पाठवत होतो. प्राणीनच पाठवलं. ती म्हणते ओनली ब्राह्मण राईट टू रीड द वेदास इन व्हॉट इज अवर होली बुक, व्हॉट इज अवर रिलिजन, असं ती त्या इंग्रजीमध्ये म्हणते विश्राम भागवत. आणि नंतर 1855ला ज्ञानोदय तिचा प्रकाशित करतो. ते जर प्रकाशित केलं नसतं तर मुक्ताही कळाली नसती आपल्याला. काय ते वाचा निबंध मुक्ताचा. मी 4 तुकडे केलेत त्याचे. कुठेही मिळेल. गुगलला सांग. ऑनलाईन पण पहिल्या भागात काय म्हणते, दुसऱ्या भागात काय म्हणते, अरे काय अभ्यास पूर्ण लिहिलाय. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळात काय होतं, इंग्रज आल्यानंतर काय झालं, आणि काही उच्चवर्णीय देखील हे काम करू लागले समाजसेवेचं. तर इतर उच्चवर्णीय त्यांना नावं ठेवू लागली, असंही तिने लिहिलं. काळाच्या पुढे बघण्याची जी दृष्टी तटस्थता आहे. देव नाकारलेलाच दिसतो. प्रबोधन त्यांनी अशा प्रकारे केले की देव नाहीच आहे, माणसामाही देव आहे असं त्यांचं एक प्रतिपादन आहे. या अनुषंगाने आपले भारताचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर काय म्हणतात, महात्मा फुलेंनी सुद्धा निर्मिकाची कल्पना मान्य केली. निर्मिका कोणतरी असला पाहिजे अशी महात्मा फुलेंच्या विचारसरणी आहे. याबाबत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर काय म्हणतात, तर त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलेले आहे. देव आहे की नाही याचं एक प्रॅक्टिकली उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे डॉक्टर दाभोळकरांनी, हे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे, त्यावर ते निर्माण करणारा कोणतरी आहे. पण ज्यांनी हे घड्याळ निर्माण केलं, तयार केलं, तो बरोबर चालला म्हणून घड्याळ पुढे जातं का, नाही जात. त्यांनी निर्माण केलं, तो हळूहळू चालला, मंद गतीने चालला, तरी ते घड्याळ मागं पडतं का, नाही पडत. उद्या तो निर्माण करणारा मेला तरी घड्याळ चालूच राहतं. हे जसं खरं आहे तसं हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी असेल हे आपण मान्य करू, पण जो नियंता नाही त्याचं या विश्वावर आता नियंत्रण नाही. आता हे जे ठराविक नियम केलेले आहेत, नियम आहेत निसर्गामध्ये, त्यानुसारच हे विश्व चालतं आहे आणि त्यानुसारच ह्या सगळ्या घडामोडी घडतात. त्यामुळे देव निर्माता असू शकेल पण नियंता नाही असं डॉक्टरांनी प्रतिपादन केलेलं आहे. किती आपल्याला पडतंय बघा. थँक्यू. आभार मानतो. तो वामनराव पैनी सुद्धा हेच विचार मांडलेले आहेत. ते स्वतः महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च पदावर होते, मुख्य सचिव होते. त्यांनी सुद्धा हेच विचार मांडलेले आहेत. त्यांची तुम्ही व्याख्यानं ऐका. जीवन विद्या मिशन नावाने मोबाईलवरती आहे, ऐका तुम्ही. गाडगे महाराजांचे जे 10 संदेश आहेत तर ते इतके सुंदर म्हणजे आहेत. एक संत, अशिक्षित संत म्हणजे संत वृत्तीची व्यक्ती, ते त्यापैकी जसं की भुकेल्याला अन्न, ताणलेला पाणी, तर एक त्यातला संदेश जो आहे गरीब मुलींची लग्न लावून देणं, हे ते इथं कुठल्याही संतांनी सांगितलं नाही. इतकं महत्त्वाचं ते एक संदेश आहे तो. आणि आपल्या पूर्वजांचं विचार समजून न घेतलेले ठाकरे कुटुंब, त्यामधलं उद्धव ठाकरे त्या गाडगे महाराजांच्या संदेशातून एवढे प्रभावित झाले तर ते म्हणाले हा संदेश म्हणजेच आमच्या पक्षाचा जाहीरनामा. बरं, मला एक असं म्हणायचं की मी जैन आहे. जैनांचं मूळ ह्याच्यामध्ये की सृष्टिकर्ता मानलेलं नाही, कोणी ईश्वर नाही मानलेलं. आणि अनादी आनंद, ही सृष्टी कधीपासून अनादी आनंद, ती तिचा उगम आणि अंत असं कोणी सांगू शकत नाही. असं मूळ त्यांचं प्रिन्सिपल म्हणा किंवा मूळ साचा असं आहे. हां, शाकाहार, अहिंसा, शाकाहार वगैरे हे जे मेन जैनांचं आहे. तर गांधींनी पण अहिंसेचंच हे केलं. आता महावीरांना 2600 वर्ष झाली, त्याच्या अगोदर 23 तीर्थंकर काही हजारो वर्ष अगोदर झालेले आहेत. मग ती संत परंपरा म्हणून मानली जाते. थँक्यू.
सायंटिफिक वगैरे वगैरे थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण मागच्या वेळेला जेव्हा मी लाल मालामध्ये यांनी शिवाजीचा प्रयोग केला होता त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की तिथीप्रमाणे आणि मुहूर्ताप्रमाणे त्यांच्या ॲक्च्युअली का नाही करत. तर मी म्हणलं अहो ते बहुजन एकत्र येतील म्हणून करत नाहीत, बहुजन एकत्र येऊ नये त्यांनी ते मान्य केलं होतं त्यावेळेला. तो मुद्दा नाही आहे. माणूस जेव्हा जन्मतो ना तो बेसिकली त्याचं व्याख्या काय आहे, होमो सेपियन सेपियन. त्याचा अर्थ काय आहे की या सगळ्या प्राणियांमध्ये किंवा जीवन यांच्यामध्ये बायोलॉजिकल डिफरेन्शिएशन आहे. त्याच्यामध्ये होमो जीनस होमो म्हणजे माणूस जन्मसाखळी आणि सेपियन सेपियन म्हणजे वाईज वाईज. म्हणजे माणूस प्राणी जेव्हा माकडापासून झाला त्यावेळेला तो आधी सेपियन होता, तो त्याला सेपियन सेपियन अशी व्याख्या केली. ही डिफाईन्ड ॲज होमो सेपियन सेपियन. तुम्ही जाऊन बघा. तर खरंच आत्ता माणूस होमो सेपियन सेपियन आहे का, उत्क्रांत झालेला आहे का तिथपर्यंत. अजून सुद्धा तो तशी लहान मुलगी एखाद्या बाहुलीबरोबर खेळते, जेवायला घालते, खायला घालते, वेगळ्या भाषेमध्ये, गाडगे बाबांच्या वेगळ्या. तसं माणूस अजून सुद्धा त्या दगड्या देवळामध्ये जाऊन हेच करत असतो ना. मग तो होमो सेपियन सेपियन झालाय का? हे माणूस हा जन्मतो ना तो हा रॅशनल विवेकीच जन्मतो आणि त्याला अविवेक हा प्रत्येक धर्मामध्ये, म्हणजे कुठे इस्रायलमध्ये जन्मला तर ते त्याला ते तिकडे शिकवून देते, इकडे शिकवून देते. आणि आपल्या देशामध्ये जन्मल्यानंतर तो हिंदू बनतो. तथाकथित हिंदू हा धर्म नाहीच आहे. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे त्यात आहोत. आणि तो इंडिया अशा नावाने आपण मांडतो. मी असं म्हणतो मी इंडियन आहे, तसंच मी हिंदू आहे. पण मी कसला हिंदू आहे? मी वैदिक हिंदू नाही आहे किंवा अमुक अमक्या पंथाचा हिंदू नाही आहे. मी समन हिंदू आहे. समन हिंदू म्हणजे काय प्रकार आहे? तर समन हिंदू म्हणजे जसे हे श्रमण म्हणतात तसं पूर्वी जर मोहिंजोदारो हडप्पाच्या खननांमध्ये आपल्याला काय सापडतं, तिथे देवळं सापडत नाहीत, तिथे महाल सापडत नाहीत. म्हणून काही लोक असं म्हणतात की ते आजच्या काळामध्ये डेफिनेशननी कम्युनिस्ट होते. ते कोणाशी व्यापार करायचे? सुमेरियाशी करायला. सुमेरिया म्हणजे मेसिपोटेमिया असे ग्रीक लोक भाषेमध्ये त्यांना म्हणतात. म्हणजे आजचा इराक आणि इराणचा भाग, दोन नद्यांमधला भाग म्हणून मेसोपोटेमिया. पोटेमिया म्हणजे नदी, मेसो म्हणजे मला. त्या भागाला तसं ते ग्रीक लोकांनी नाव दिलेलं आहे आणि त्याला सुमेरिया असं म्हणायचे. आणि सुमेरियामध्ये नंतर आपण जर इतिहास बघितला ना तर सगळ्यात जास्त इतिहास त्यांनीच मांडलेला आहे. त्याचं कारण असं की लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि उत्खनन करताना आत्ता हजारोने संख्येने त्यांच्याकडे टॅबलेट्स मिळतात. टॅबलेट्स कसल्या? मातीचे असं केलेले टॅबलेट्स आणि त्याच्यावर लिहिलेलं, म्हणजे लिखित स्वरूपाचं पहिलं तिथनं चालू झालं ते. आणि नुसतं तेवढंच नाही तर खरंच इतिहास पाहिजेला असेल ना, भाषा पाहिजेला असेल ना, तर ती त्यांच्याकडनं शिकायची. आणि त्याच्यावर आता काही काही लोक त्यांनी काहीतरी सॉंग्स लिहिले सुमेरियन हुरियन भाषेमध्ये लिहिले. किंवा मेसिपोटेमियामध्ये फार गमतीशीर प्रतिष्ठा. तिथे खरंच आधुनिक मानवाचा उत्कर्ष झाला त्या भागामध्ये. आणि तिथे सगळे देव मानणारे लोक होते. देवळं होती प्रत्येक शहरांमध्ये आणि याचा देव वेगळा, त्याचा देव वेगळा. प्रत्येक देव, एकाचा देव चोरून तिकडे न्यायचे, तिकडे देव चोरून इकडे आणायचे. म्हणजे एखादा डिफीट करायचं म्हणजे त्याचा देव चोरायचं आणि आणायचं. भविष्यवाणी असायची, ते भविष्य सांगणारी मंडळी असायची. खूप गमतीशीर येते, तुम्ही ते बघा. तर हे जे आहे हे मी कशाकरता सांगतोय की काही लोक म्हणतात की आम्हाला आमची भाषा काय त्या म्हणतात मुखोद्गत आहे. मुखोद्गत आहे. मग तिथे त्यांनी कशी काय लिहिली? याच्या आधी 2000-3000 वर्ष ख्राईसच्या आधी, म्हणजे 4,000-4,500 वर्षापूर्वी. आणि आपली भाषा कशी काय फक्त मुखोद्गत राहिली आणि म्हणून ती फक्त 1500 ह्या अकबराच्या काळामध्ये लिहिली गेली. हे सगळे भाकडगाथा. आणि त्या भाकडगाथा माझ्याकडे सगळ्या आहेत.
मी वेद वाचलेले आहे, हे सगळे बाकीचे ग्रंथ वाचलेले आहेत आणि मी ते लोकांना देतो सुद्धा. तर त्यातनं मला काय कळालं त्यात हेच कळालं. एक कळालं की ते अश्लील आहे. ती माणसं इतिहास जर आपण जाणला तर ते इतिहास म्हणजे असा मिक्स इतिहास, इकडे काहीतरी लिहितात तिकडे काहीतरी वेगळंच लिहितात, असं ते तुम्ही स्वतः वाचा. तर हे सगळं आहे हे सांगण्याचं तात्पर्य आहे की माणूस हा बेसिकली रॅशनल माणूस आहे आणि तो अशा वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांत होतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि वेगवेगळ्या ठिकाणी उत्क्रांत झालेला माणूस आपल्या देशामध्ये का अजून मागासलेला आहे की तिथे 54 मध्ये किंवा त्याच्या आधी महाराज कीर्तनं करत होती आणि कितीतरी लोक करत होती, पण आपल्यामध्ये काहीही फरक का नाही पडला. तर मग त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर असं कळतं की अज्ञानी माणसाला हे जी उतरंड आहे ना जाती, त्याच्यामध्ये असं एक मनामध्ये असं घुसवलेलं गेलेलं आहे की तथाकथित विद्वान माणसं म्हणजे ज्यांना अलीकडच्या आर्य भाषा, ज्याला संस्कृत असं नाव पडलं आपल्या देशामध्ये, आर्य भाषा. आर्याना नावाचा एक देश मोठा प्रदेश होता, त्याच्यामध्ये आर्या नावाचा एक देश होता आणि ते म्हणायचे की आमची भाषा आर्य. आणि तिकडनं जेव्हा भांडणं झाली या दोन बऱ्याचशा टोळ्यांमध्ये, ती बऱ्याचशा टोळ्या इकडे आल्या, ती भाषा घेऊन आले आणि मग त्याच्यावर संस्कार झाले इथल्या 5-6 भाषांचे, इथले त्याला आपण मूळ भाषा म्हणतात आणि म्हणून त्याला आपण संस्कृताईज भाषा. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या मी कशाकरता परत सांगत होते आपल्या लोकांना माहिती देत की हे आपण आहे सगळीकडे, ते आपण वाचत पण नाही, काहीच करत नाही आपण. कसं काय आपण बदलणार. आणि मग काही लोकांना जे ज्यांना संस्कृत बोलता येतं असे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की आपण खूप श्रेष्ठ, स्वयंघोषित श्रेष्ठ. खरंच श्रेष्ठ असतो आपण तर आपला देश कुठल्या कुठे गेला असता हो. गेलाय का. तुम्ही फक्त आपले जे परदेशातले लोक इथे येऊन व्हिडिओज काढतात ना ते फक्त बघा. काही काही लोक म्हणतात दिस इज अ शिट होल, दिस इज अ फेल्ड इकॉनॉमी, इट्स अ बनाना रिपब्लिक. इथे हवा पाणी सगळं भ्रष्ट झालेलं आहे. वाच, ऐका तुम्ही काय म्हणतात. नेहरूंनी त्याच्यावर त्यांची पुस्तकं आहेत, त्यावेळेला ते लिहिलेले, आता नेहरूंनी लिहिलेले, पण आता आपण किती अधोगती झालेली आहे आपल्याला. पण आपण काय म्हणतात आत्मपरीक्षण करून घेत नाही, आपण करत नाही. आत्मपरीक्षण करून आपण हे काय करतोय आपण, म्हणजे अजून सुद्धा आपण भावलाभावलीचा खेळ खेळतोय. आपण सुद्धा अशा लोकांच्या मागे लागतो की ते कधीच विद्वान नव्हते, शून्य. ते मागासलेलं राहिलेलं आपल्याला सुद्धा मागासलेलं. म्हणजे जर आपले पूर्वीचं समण हिंदू असलं असताना इथे तर आपण सगळ्या जगामध्ये सगळ्यात विद्वान लोक असलो असतो. सायंटिफिक लोक होते सगळे. काय होतं त्यांच्याकडे की ते व्रतवैकल्य करायचे नाहीत अजिबात. व्रतवैकल्य न करणारी अशी लोक होती. आणि व्रतवैकल्य करणारे हे जेव्हा आले या देवांची उपासना करणे, देव हा शब्द तिकडचा आहे, परत वाचा तुम्ही. देव हा आर्य भाषेतला मूळ भाषेतला शब्द आहे. देव देव देव. आणि हे देव लोक तिथे आले, ते आम्हाला इथे गौरववर्णीय होते, चांगले दिसणारे होते. आणि मग ते म्हणायला लागले की आम्ही इथे इथल्या काळ्या बेंद्र्या लोकांवर राज्य करतो. कुठे तुम्ही जर ऋग्वेद वाचला सुरुवातीचा तर त्याच्यामध्ये आहे हा उल्लेख. आपण कशाला म्हणाल काय. तर ही सगळी वस्तुस्थिती असून आपण जर आत्मपरीक्षण केलं नाही तर आपण सुधारणार नाही. पण आपण हे फक्त हे देवदेव करत बसलो ते त्यांचे देव. अरे परमेश्वर माना ना. आम्ही जसं म्हणतो ना की परमेश्वर जर असेल ना, तो सर्वज्ञ जर असेल तर तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय त्याला कळतं. सर्वव्यापी असेल तर तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे. ते गाडगे बाबा किंवा कोणी विद्वान सांगत होते तसंच आहे. असा परमेश्वर तुम्हाला मानायला काही हरकत नाही. तर हे मी सांगून हे 2 शब्द माझा महात्मा फुले सगळ्यांनी पाहिला. मी त्यामध्ये खूप फ्रीडम घेतो. मी फ्रीडम घेतो आत्ताच्या काळातलं. फक्त हा गाडगे बाबा करताना मला ते करायचं नाही, कारण मला ते गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन म्हणायचं आहे. पण मी फुल्यांच्या प्रयोगामध्ये ते नक्की सांगेन. तर मला टोटली गाडगे बाबांचंच हेच कीर्तन सांग.
उद्याच्या एका कार्यक्रमाची अनाउन्समेंट करायची आहे. पण उद्या लक्षात ठेवा, आतिश दाभोलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आहे. साधना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी मिळून तो आयोजित केलेला आहे. तो उद्या संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत SM जोशी सभागृहात आहे. आणि त्यांची मुलाखत घेणारे अजित केंबवी आणि विवेक सावंत सर, हे दोघंजण त्यांची मुलाखत. तर या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत तो कार्यक्रम आहे. दाभोलकरांना जरा माहिती द्या ना, परिचय द्या. ते जे पोस्टर खूप मोठा आहे. 2 मिनिटाचा 2-4 शब्द वार्तापत्र निघतं, त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. तर आपल्यापैकी ज्यांना अनेकदा म्हणतात की आम्हाला अनिष्ट काम करायचं, काय सभासद फी आहे. सभासद फी काही वेगळी काही नाही. तुम्ही वार्तापत्राचं वर्गणीदार व्हावं आणि मीटिंग अटेंड करावे एवढ्याच अपेक्षा असतात. तर जे वर्गणीदार आहेत त्यांचा प्रश्न नाही. ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी कदम सरांना भेटा, ते 300 रुपये द्या, ते लगेच तिथं तुम्हाला पावती करून देतील. आणि तो अंक तुम्हाला हवा असेल तर दर महिन्याला इथे मिळेल किंवा बाय पोस्ट घरी सुद्धा मिळू शकेल. आज पुढे असं आहे की जे पहिल्यांदाच स्वतः प्रास्ताविकाचं वाचन करतील त्यांच्या मागं आपण ते म्हणायचं म्हणजे आणि मग कार्यक्रम संपेल. समारोप तसा ग्रुप फोटो घेऊ. होय. छान. समाजाचं प्रबोधन करणारे, सामाजिक कार्य करणारे कुमार आहेर साहेब सर, उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, आज आहेर यांनी खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे. गाडगे महाराजांचं शेवटचं कीर्तन सांगून खूप चांगलं प्रबोधन केलं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये कमी वेळामध्ये खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे. असे त्यांचे कार्यक्रम आपण करत जाऊ आणि समाजाचं प्रबोधन करू. यांनी हे कीर्तन केल्याबद्दल यांचे अत्यंत मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे कार्यकर्ते संदीप दर्वे आणि अन्य महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे मी आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. साधना ट्रस्टनी हा हॉल उपलब्ध करून दिला, यामध्ये साधना ट्रस्टचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम एक प्रास्ताविक म्हणून मला की धर्म राज्य भेद मानवा नसावे, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्यानं वागावं ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मण यांना धरावे उराशी बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. हा अखंड आणि प्रास्ताविक एकच आहे. आपण म्हणू हां, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान. धन्यवाद.